Hi friends, in today's video we are going to study sight distance. So what do you mean by sight distance? Sight distance is the length of road visible ahead to the driver at any instant. बरोबर. साईट डिस्टन्स म्हणजे काय की जी रोडची लेंथ ड्रायव्हरला विजिबल आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा ड्रायव्हर व्हेकल ड्राईव्ह करतोय अँड ही सीज सम ऑब्स्ट्रक्शन इन फ्रंट ऑफ हिम, त्या ड्रायव्हरला त्याच्यासमोर काही अंतरावरती एक ऑब्स्ट्रक्शन दिसतंय. बरोबर. तर ज्या पॉईंटपासनं त्याला ते ऑब्स्ट्रक्शन दिसतंय, डिस्टन्स बिटवीन दॅट टू पॉईंट इज नोन ॲज साईट डिस्टन्स. म्हणजे एखादा ऑब्स्ट्रक्शन समोर येण्या अगोदरच तो ऑब्स्ट्रक्शन ड्रायव्हरला दिसतोय, तर ज्या पॉईंटवरती ड्रायव्हर असल्याच्या नंतर त्याला तो ऑब्स्ट्रक्शन दिसतोय, सो डिस्टन्स बिटवीन द पॉईंट फ्रॉम विच द ड्रायव्हर सीज द ऑब्स्ट्रक्शन अप टू दी दॅट ऑब्स्ट्रक्शन, हे जे डिस्टन्स असणार आहे दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज साईट डिस्टन्स. ओके. देन the distance between the driver and object is measured along the road surface. आता हे जे डिस्टन्स आहे, ज्या पॉईंटपासनं त्या ड्रायव्हरला ऑब्स्ट्रक्शन दिसतंय किंवा समोरची व्हेकल दिसतीये, तर हे जे डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज मेजर्ड अलॉंग दी रोड सरफेस. बरोबर. म्हणजे ज्या डायरेक्शननं तो ड्रायव्हर त्या व्हेकलला किंवा त्या ऑब्जेक्टला बघतोय, तर एक्झॅक्टली त्याच डायरेक्शननं आपण डिस्टन्स मेजर न करता आपण ते जे साईट डिस्टन्स आहे ते आपण कसं मेजर करतो, अलॉंग दी रोड. बरोबर. देन रेस्ट्रिक्शन्स टू दी साईट डिस्टन्स. सो सर्वात अगोदरचं जे रेस्ट्रिक्शन आहे ॲट हॉरिझॉन्टल कर्व, ज्यावेळेस एखादा कर्व वगैरे असेल, सो इन दी इनर साईड ऑफ दॅट कर्व, त्या कर्वच्या इनर साईडला एखादा ऑब्जेक्ट वगैरे असेल, सो दॅट ऑब्जेक्ट विल रेस्ट्रिक्ट दी लाईन ऑफ साईट. बरोबर. ड्यू टू दॅट ऑब्जेक्ट ड्रायव्हर कॅनॉट सी दी व्हेकल प्रॉपरली, आणि मग थोडं समोर आल्याच्या नंतर ड्रायव्हर कॅन सी दॅट ऑब्स्ट्रक्शन क्लिअरली. बरोबर. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट त्या कर्वच्या इनर साईडला असेल, सो ड्यू टू दॅट ऑब्जेक्ट देअर मे बी रेस्ट्रिक्शन टू दी साईट डिस्टन्स किंवा लाईन ऑफ साईट. देन हिअर ऑल्सो दी साईट डिस्टन्स इज मेजर्ड अलॉंग दी सेंटर लाईन ऑफ दी हॉरिझॉन्टल कर्व. इथे पण जे साईट डिस्टन्स आहे इट इज मेजर्ड अलॉंग दी हॉरिझॉन्टल कर्व, सेंटर लाईन ऑफ हॉरिझॉन्टल कर्व. आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये त्याची डायग्राम बघूयात. यू कॅन सी दी रोड अलॉंग विथ दी कर्व. इथे कर्व प्रोव्हाइड केलेला आहे रोडमध्ये, अँड देअर इज वन ऑब्स्ट्रक्शन दॅट इज बिल्डिंग, ऑर देअर मे बी सम अदर ऑब्स्ट्रक्शन. दुसरे काही ऑब्स्ट्रक्शन असू शकतात, पण आपण इथे जनरली बिल्डिंग कन्सिडर केलेली आहे. सो द डॉटेड लाईन शोज दॅट साईट लाईन. ती डॉटेड लाईन तुम्हाला काय दाखवते, लाईन ऑफ साईट. म्हणजे कन्सिडर करा, लेफ्ट हँड साईडला ए व्हेकल आहे आणि राईट हँड साईडला बी व्हेकल आहे. सो ड्रायव्हर ऑफ व्हेकल ए कॅन सी दॅट व्हेकल बी. बरोबर. ए वाला जो ड्रायव्हर आहे ए व्हेकलचा, तो बी व्हेकलला बघतोय आणि त्याची बघण्याची जी डायरेक्शन आहे साईट लाईन ती तुम्हाला डॉटेड लाईनने दाखवलेली आहे. बरोबर. देन डिस्टन्स फ्रॉम व्हेकल ए टू डिस्टन्स फ्रॉम व्हेकल बी, हे बघा कसं मेजर केलेलं आहे, अलॉंग दी कर्व. हे जे साईट डिस्टन्स तुम्हाला कर्ववाला सेंटर लाईनचा जो पोर्शन दिसतोय ॲरो केलेला, आणि तिथून तुम्हाला दाखवलेला आहे साईट डिस्टन्स. सो द साईट डिस्टन्स इज मेजर्ड अलॉंग दी सेंटर लाईन ऑफ हॉरिझॉन्टल कर्व. बरोबर. म्हणजे जरी लाईन ऑफ साईट आपली अशी वेगळी असेल तरी पण आपण साईट डिस्टन्स मेजर करताना वी आर नॉट मेजरिंग दी साईट डिस्टन्स अलॉंग दी साईट लाईन, वी आर मेजरिंग इट थ्रू दी सेंटर लाईन.
ओके ऑफ दी रोड. परत नेक्स्ट डायग्राम तुम्ही बघू शकता. परत ऑब्स्ट्रक्शन टू दी विजन, इथे पण ऑब्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे. डॉटेड लाईन शोज दी साईट लाईन अँड अगेन द हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज मेजर्ड किंवा साईड डिस्टन्स इज मेजर्ड अलॉंग दी सेंटर लाईन ऑफ दी कर्व ऑर रोड. Then next obstruction is vertical curve. In the vertical curve, the line of sight is obstructed by the road surface of the summit curve. If summit curve is provided, then the line of sight is obstructed. In this case also, the sight distance is measured along the center line of the vertical curve. इथे पण जे साईड डिस्टन्स आहे इट इज मेजर्ड अलॉंग दी सेंटर लाईन ऑफ वर्टिकल कर्व. आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये त्याचे डायग्राम बघूयात. यू कॅन सी दॅट समिट कर्व आणि कन्सिडर करा इथेही लेफ्ट साईडची जी व्हेकल आहे दॅट इज ए व्हेकल अँड राईट हँड साईडला तुम्हाला ऑब्जेक्ट दिसतोय. बट द ड्रायव्हर ऑफ व्हेकल ए कॅन सी दी ऑब्जेक्ट. त्याला ते ऑब्जेक्ट ज्या पॉईंटवरनं दिसायला स्टार्ट झालं फ्रॉम दॅट पॉईंट टू ऑब्जेक्ट पॉईंट हे जे डिस्टन्स आहे दॅट इज साईड डिस्टन्स. आणि परत इथेही तुम्हाला डॉटेड लाईन दाखवलेली आहे की ज्या डायरेक्शननं व्हेकल एच्या ड्रायव्हरला तो ऑब्जेक्ट दिसतोय दॅट इज साईट लाईन. ओके. सो जर व्हेकल आणखी थोडी जर खालच्या साईडला असते तर ड्रायव्हर ऑफ व्हेकल ए कांट सी दी ऑब्जेक्ट. त्याला ते ऑब्जेक्ट दिसलं नसतं. बरोबर. मग जशी व्हेकल थोडी वरती आली सो फ्रॉम दॅट पॉईंट दी ऑब्जेक्ट इज विजिबल. मग ज्या पॉईंटपासून त्या ड्रायव्हरला ऑब्जेक्ट विजिबल झाला फ्रॉम दॅट पॉईंट टू ऑब्जेक्ट पॉईंट दॅट विल बी युअर साईड डिस्टन्स. आणि हे मेजर होई कसं केलं जातं अलॉंग दी सेंटर लाईन ऑफ कर्व किंवा रोड. देन ॲट इंटरसेक्शन, ॲट an uncontrolled intersection, when a driver from one of the approach road is able to sight a vehicle from another approach proceeding towards the intersection. या केसमध्ये काय राहील, दोन जे रोड्स आहेत द रोड्स विल इंटरसेक्ट इच अदर ॲट पर्टिक्युलर पॉईंट. त्यानंतर एका साईडकडनं येणारी जी व्हेकल आहे दॅट व्हेकल्स कॅन सी दी व्हेकल कमिंग फ्रॉम अनदर व्हेकल. म्हणजे तुम्ही नेक्स्ट फिगरमध्ये त्याचं डायग्राम बघू शकता. वरच्या साईडनं येणारे जी व्हेकल आहे दॅट कन्सिडर करा दॅट व्हेकल इज ए व्हेकल अँड होरिझॉन्टल डायरेक्शनला जी व्हेकल तुम्हाला दिसते कन्सिडर करा दॅट इज बी व्हेकल. सो ड्रायव्हर ऑफ व्हेकल ए कॅन सी दी व्हेकल ऑफ बी व्हेकल आणि डॉटेड लाईन विल शो यू दी साईट लाईन अँड हॉरिझॉन्टल जे डिस्टन्स असणारे समोरचं डिस्टन्स इट इज डिनोटेड बाय साईड डिस्टन्स. ज्या दोन्ही व्हेकल एका पॉईंटवरती जोपर्यंत येणार नाही सो दॅट डिस्टन्स विल बी साईड डिस्टन्स. देन हिअर द साईड डिस्टन्स फॉर ईच व्हेकल ड्रायव्हर इज द डिस्टन्स फ्रॉम द पोझिशन वेन टू कॅन सी ईच अदर अप टू दी इंटरसेक्शन पॉईंट ऑफ द रोड्स. म्हणजे काय की ज्या पॉईंटपासनं ए व्हेकलला बी व्हेकल दिसली फ्रॉम दॅट पॉईंट टू दी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ बोथ दी व्हेकल. जोपर्यंत त्या दोन्ही व्हेकल एका पॉईंटवरती येऊन इंटरसेक्ट होणार नाही तर तेवढं जे डिस्टन्स असणार आहे दॅट डिस्टन्स विल बी साईड डिस्टन्स. ओके. देन इन नेक्स्ट video we are going to study type of side distance. The various type of side distance are stopping side distance, overtaking side distance and safe side distance for entering into uncontrolled intersection. Okay, thank you. If anyone is having any problem can comment in the comment box. Thank you very much.